घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आतापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की जानकी आणि आता सगळ्यांना फक्त संशय आहे की या सगळ्यामध्ये शरू आता काहीतरी चुकीचं करते आहे। पण त्यानंतर मात्र आता अशी एक गोष्ट घडली की जानकीने या दोघांचं जे काही सत्य ऐकलंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने नानांचा म्हणा विक्रांतचा म्हणा दोघांचाही खून आता कसा आणि काय झालाय हे ज्या वेळेला मात्र आता इकडे जानकीच्या समोर आले, जानकीने कुठचाही पुढचा मागचा विचार न करता शरू आणि विक्रांत या दोघांचं मात्र आता भांड असं काही फोडलेलं आहे की त्यानंतर दोघांना मात्र आता जेलमध्ये जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाहीये। आणि जानकीच्या हातामध्ये लागलाय तो म्हणजे मोबाईल आणि याच मोबाईलच्या मुळे आता सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आल्यात की त्यानंतर मात्र आता इकडे जे काही पुरावे विक्रांतच्या मोबाईल मध्ये सापडले त्यानंतर हा खून शरूने कसा केला, नानांना कसं मारलं, विक्रांतला काय करण्याचा प्रयत्न केला, एक ना अनेक गोष्टी आता मात्र आपल्या समोर येणार आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे इकडे आता जानकीने या दोघींना सुद्धा आता सांगितलेलं आहे। म्हणजे आपण काहीही केलं ना तरी शर्वरी वंश मात्र खूपच म्हणजे पुढच्या निघालेल्या आहेत। शर्वरी वंशांनी मात्र आता कॅज्युअली मला उत्तर दिलं आणि मला या सगळ्यामध्ये टाळाटाळ केलेली आहे। त्यामुळे त्या इथे असताना आपण त्यांना माइंड गेम खेळून मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपण त्यांना या सगळ्यामधून मात्र आता हे करू शकतो। पण मी एक गोष्ट सांगू का, त्या आता इथून निघून गेल्या ना की त्यानंतर मात्र आता उद्या देवदर्शनासाठी निघाल्या की त्यानंतर 100% आपण आता त्यांना नक्कीच ट्रॅप करू शकतो असं मला वाटतंय। यावरती ती अवंतिका सांगायला लागते, हो वहिनी मला सुद्धा असंच वाटतंय, काहीही झालं तरी त्या एकदा बाहेर पडल्या पाहिजेत। इथून त्या बाहेर पडल्या की या सगळ्यामध्ये आपल्यासाठी महत्वाचं ठरेल। मग आता ह्या दोघी जणी वाट पाहतात। दुसऱ्या दिवशी विक्रांत आणि शर्वरी दोघ जण देवदर्शनासाठी ज्या वेळेला बाहेर पडलेले आहेत त्यावेळेला मात्र आता ह्यांना दोघींना सुद्धा आता मोठा चान्स मिळालेला आहे। तिघींना पण चान्स मिळालाय की ताबडतोब या सगळ्यामध्ये मात्र आता रूम शोधाशोध करायला। तिघीही जणी मात्र रूमची शोधाशोध करत असताना अवंतिका सांगायला लागते, वहिनी काहीही झालं तरी आपल्याला नानांची डायरी आणि विक्रांतचा मोबाईल या दोन गोष्टी जरी मिळाल्या ना तरी आपल्या हातामध्ये खूप मोठं घबाड लागेल। आणि त्यावरती जानकी सांगायला लागते, आपण त्या दिवशी पाहिलं ना अवंतिका की तो मोबाईल कशा पद्धतीने हिसकावून घेतला, ते म्हणजे स्वतः आता शर्वरी वंशांनी, आणि त्यांनी याच कारणासाठी मात्र माझ्याकडून मोबाईल काढून घेतला कारण त्यांना आता माहिती आहे की त्या मोबाईल मध्ये बरंचसं काही आहे की ज्याच्यामुळे मात्र आता काहीही झालं तरी त्या अडकू शकतात आणि म्हणूनच त्यांनी आता हे सगळं माझ्याकडून काढून घेतलेलं आहे। ते काही नाहीये, मोबाईल हातात लागला पाहिजे। झालं, दुसरा दिवस उजाडलाय, दोघ जण बाहेर गेलेली आहेत। लगेचच जानकी कामाला लागलेली आहे। तिने आता इकडे रूम मध्ये ठेवलेलं आहे ते म्हणजे स्वतः आता सुमित्रा रूम मध्ये आहे आणि यांचं सगळं काम चालू आहे। या आता दोघी जणी पुढचं काम करत आहेत आणि आता शरूच्या रूम मध्ये गेल्यात। शरूच्या रूम मध्ये गेल्यावरती मात्र आता सगळ्यांनी धडक मोहीम चालू केलेली आहे। कोणताही मागे आता क्लू राहता कामा नये। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये शर्वरीला एक्सपोज करायचं म्हणजे करायचं आणि देवाची सुद्धा त्यांना साथ मिळते। ज्या वेळेला सगळा आता शोध लागत आहे आणि त्याच वेळेला शोध करता करता मात्र इकडे वरती कपाटावरती शरूने ठेवलेला मोबाईल मात्र आता सापडलेला आहे। ज्या वेळेला शरूने ठेवलेला मोबाईल वरती सापडलाय आणि त्यावेळेला मात्र आता लगेचच जानकी सगळ्यांना बोलवते। ऐश्वर्याला मोबाईल सापडलाय आणि ती आता मोबाईल मध्ये जे काही दृश्य पाहते त्यामुळे मात्र आता तिला मोठा धक्का बसलेला आहे। ती आता सांगायला लागते, जानकी वहिनी, अवंतिका लवकरात लवकर तुम्ही आता इकडे या, बघा माझ्या हातामध्ये काय आहे। अवंतिका आलेली आहे, जानकी आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्याने दाखवले की जानकी वहिनी हे बघा काय आहे ते। असं म्हटल्यावरती जानकी तो मोबाईल पाहते। जानकीने मोबाईल पाहिल्यावरती तिला आता फार मोठा धक्काच बसलेला आहे आणि ती सांगायला लागते, अगं हे तर नानांचे मेसेजेस आहेत। आणि त्या मेसेज मध्ये लिहिलेलं ज्या वेळेला सगळं वाचायला लागते ती म्हणजे स्वतः जानकी आणि त्यावेळेला मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, म्हणजे आता मेसेज केला होता तो म्हणजे स्वतः इकडे विक्रांतने नानांना की शरूला मी रंगेहात पकडलेलं आहे आणि माझ्या जीवाला धोका आहे। जानकी म्हणते, म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता शरू वंशांनी जे काही केलंय ना त्यासाठी विक्रांत भाऊजींनी नानांना बोलवलं होतं। जर का विक्रांत भाऊजींनी हे मेसेज करून नानांना बोलवले तर आता पैशासाठी बोलवलेलंच नाहीये।
हा तर एकदम खोटा मुद्दा आहे. आणि त्यावरती मात्र आता स्क्रोल करता करता इकडे जानकीला एक व्हिडिओ सापडलाय, ज्या व्हिडिओमध्ये मात्र आता इकडे इकडे लगेचच जानकी सांगायला लागते ते म्हणजे स्वतः आता ऐश्वर्याला, ऐश्वर्या हे बघ काय मला सापडले. आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी जे दाखवते ते बघून ऐश्वर्या हादरलेली आहे. कारण आता इकडे त्याच्या हातामध्ये तो मोबाईल आहे, ज्या वेळेला इकडे म्हणजे आता स्वतः राहुल आणि शर्वरी दोघ जण त्याच्यावरती अटॅक करतायत. आणि त्यावेळेचा मात्र आता तो व्हिडिओ पाहून इकडे जानकी हादरले आणि ती सांगायला लागते म्हणजे शेवटच्या क्षणाला विक्रांत भाऊजी फोनवरती बोलत होते. आणि शेवटच्या क्षणाला विक्रांत भाऊजी ज्या वेळेला फोनवरती बोलत होते आणि त्यावेळेला या लोकांनी मात्र आता त्यांना या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे मारण्याचा जो काही प्रयत्न केलाय ते स्वतःहून थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण ह्या लोकांनी त्याला आता मारण्याचा प्रयत्न केलाय आणि तिच्या लक्षात नाही, शर्वरीच्या आले की बोलता बोलता तो मोबाईल आता मात्र असाच पडून राहिलेला होता. आणि तिला असं वाटते की मोबाईल मध्ये व्हिडिओ नाहीये आणि तिने नंतर बघितलेलं पण नाहीये. हा व्हिडिओ आपल्यासाठी कोर्टामध्ये खूप मोठा पुरावा ठरू शकतो असं म्हणत मात्र आता तो मोबाईल घेऊन इकडे जानकी आणि ऐश्वर्या बाहेर पडत असतानाच नेमकी आता शरू जी देवदर्शनाला निघालेली आहे ती मधल्यातनच परत आलेली आहे. आणि त्यानंतर जानकी आता गडबडले आणि जानकी पटकन रूम मधनं बाहेर आले. साधारणपणे कसली तरी चाहूल लागल्या कारणाने जानकी बाहेर तर आलेली आहे. आणि जानकीने बाहेर पाहिले ते म्हणजे इकडे आता शर्वरी आणि आता शर्वरी आणि राहुलला. आणि त्यानंतर ती म्हणायला लागते तुम्ही तुम्ही दोघं जण परत कसे काय आलात. यावरती ती सांगायला लागते अगं काही नाही बहिणी, मला आता माझी काही गोष्टी राहिल्या होत्या ना त्या घ्यायला आले, पण तुम्ही आमच्या रूम मध्ये काय करताय असं म्हटल्यावरती मात्र आता जानकी थोडीशी गडबडलेली आहे. आणि त्यावरती शर्वरी म्हणते बहिणी म्हणजे मी तुला म्हटलं होतं ना की तुला या सगळ्यामध्ये मात्र आता आमच्यावरती संशय आहे. हे बघ जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोल. खरं तर या सगळ्यामध्ये मी आता तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. ठीक आहे, तू अवंतिका बहिणीच्या नात्याने हे सगळं करत आहेस ना, तिच्या नादाला लागून आता हा सगळा प्रकार करत आहेस, मला आता सगळं समजतंय. यावरती राहुल म्हणतो ठीक आहे शरू, एक काम करूया, आपण आता बॅगा भरून तिकडून निघून जाऊया. आता मात्र जानकी गडबडले कारण हे दोघं जण निघून गेले मग मात्र आता आपल्याला त्यांना शिक्षा घडवायची असेल आणि हे कुठेतरी फरार झाले मग मात्र आपलं काही खरं नाहीये. आणि त्यामुळे जानकी सांगायला लागते वंच असं काय करताय, काही नाहीये, तुम्ही गेल्यानंतर मात्र आता आमच्या डोक्यामध्ये हे होतं की तुम्ही देवदर्शनावरून आल्यावरती तुमची रूम छानपैकी सजवून ठेवायची. यावरती मात्र आता ती म्हणायला लागते खरंच खरंच मला या सगळ्यामध्ये विश्वास बसत नाहीये की बहिणी आता तू खोटं बोलत आहेस. आणि त्यावरती मात्र आता इकडे आता अवंतिका येते आणि तिने हे सगळं ऐकलेलं आहे. आणि अवंतिका सांगायला लागते बहिणी तुम्ही जे काही मला आता फुलं सांगितली होती ना ती सगळी सगळी फुलं आता मी आणलेली आहेत. असं म्हटल्यावरती जानकी म्हणते झालं, तुझा विश्वास बसला का असं म्हणून मात्र आता जानकी रूम मध्ये आणि जानकी सांगायला लागते काही झालं तरी शरुवंशंना आपल्यावरती डाऊट आलेला आहे. हा मोबाईल जोपर्यंत पोलिसांच्या हवाली होत नाहीये त्यांना आता इथून कुठून पळून द्यायचं नाहीये, त्यांना आता या रूम मध्येच ठेवलं पाहिजे. कारण जर का त्या पळून जाण्याचा प्रयत्न केला मग मात्र आपला आता सगळा प्लॅन फसून जाईल. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे पोलिसांना बोलवण्यासाठी ऐश्वर्या धावत पळत निघालेली आहे. आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये पोलिसांना घेऊन येते. आपण आता पाहत आहोत की शर्वरी बॅगा बिगा घेऊन आता राहुलच्या सोबत घर सोडून निघालेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी म्हणते शरुवंश मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला कुठेही जायची आता काहीच गरज नाहीये, अचानकपणे तुम्ही आता का निघालात. यावरती ती म्हणते वहिनी मी पाहिलंय की तुम्ही आता माझ्यावरती संशय घेताय आणि असं असेल तर आता मला इथे थांबायचं नाहीये, मी आत्ताच्या आत्ता इकडून निघून चाललेली आहे. असं म्हणत शर्वरी निघते. जानकी सांगते कुठे चाललात असं म्हणत जानकीने थोबाडीत दिलेली आहे. आणि पकडा इन्स्पेक्टर साहेब यांना, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी यांना कुठेही जाऊ देणार नाहीये असं म्हणत जानकीने मात्र आता तो मोबाईल सबमिट केलेला आहे. मोबाईल सबमिट करून आता जानकीने मात्र इकडे सगळं एक्सपोज केलेलं आहे. ते म्हणजे आता इकडे स्वतः शर्वरी म्हणते वहिनी तुझ्याकडून मी अपेक्षा केली नव्हती. त्यावरती जानकी सांगते मी पण तुमच्याकडून ही अपेक्षा केलेली नव्हती की तुम्ही स्वतः विक्रांत भाऊजी आणि नानांचा खून करून मात्र आता अशा पद्धतीने डाव रचाल. आत्ताच्या आत्ता माझ्या इथून चालत्या व्हा. आणि तोपर्यंत सौमित्र ऋषिकेश सारंग सगळे खाली आलेत. पुरावे पाहिल्यावरती सगळ्यांचेच धाबे दणाणलेले आहेत, सगळेच जण घाबरलेत आणि सगळ्यांना धक्का बसलेला आहे. फायनली शर्वरीची रवानगी पोलीस स्टेशनला झाले आणि इकडे जानकीने मात्र आपलं काम केलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची समीकरण बदललेत आणि पुढे काय घडणार कसं घडणार येणाऱ्या भागात सगळं कळणार आहे. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी
चॅनलला आजच सबस्क्राईब करा.